आळंदी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने रविवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750वा जयंती उत्सव आणि गोकुळाष्टमी उत्सवाला उत्साहात प्रारंभ। विना मंडपात 10 ते 16 ऑगस्ट पर्यंत हा उत्सव होणार साजरा। गाथा पूजनाचा मान श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप चैतन्य महाराज कबीरबुवा यांना लाभला। चैतन्य महाराज कबीरबुवा यांच्या हस्ते झाले गाथा पूजन। यावेळी अर्फळकर महाराज, बाळासाहेब चोपदार, मानकरी राहुल चिताळकर पाटील, मंगेश आरू, राजाभाऊ चौधरी, योगीराज कोराडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वारकऱ्यांची उपस्थिती। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी कार्यरत असणारे रवींद्र गेनभाऊ आवळे यांची पदोन्नती। मुंबई येथे उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्तपदी निवड। कुरकुंडी ग्रामस्थांच्या वतीने केला सन्मान। यावेळी सरपंच नितीन भोक्षे, पोलीस पाटील वैशाली भोक्षे, चेअरमन चिंदू भोक्षे आदींसह मित्र परिवारांच्या उपस्थितीत सत्कार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून कार्यरत असताना परीक्षा देत उपविभागीय वन अधिकारीपदी कामकाज। अखेर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक या पदावर गोंदिया, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी अधीक्षकपदी कामकाज करत असताना रवींद्र आवळे यांची उपायुक्त पदावर पदोन्नती। देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद निर्माण होण्यासह विविध मागण्यांसाठी देवरोड शहर कॅन्टोन्मेंट कृती समितीच्या वतीने रविवारी मोर्चा। कृती समितीच्या वतीने सकाळी 11च्या सुमारास देवरोड शंकर मंदिर येथून मोर्चाला प्रारंभ। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आंदोलनकर्त्यांना केलं मार्गदर्शन। देवरोड स्वतंत्र नगर परिषदेची मागणी। देवरोड परिसरातील विविध सामाजिक संस्था संघटनांचा मोर्चात सहभाग। व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून मोर्चाला दिला पाठिंबा। आळंदी मरकर रस्त्यावर कंपनीतील किरकोळ वादाच्या कारणावरून चिडून 6 जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची दिली धमकी। आळंदी पोलीस ठाण्यात मोशी येथील धीरज ज्ञानेश्वर कोलत्याची फिर्याद। 4 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एक पसार, दोघे अल्पन पोलिसांच्या ताब्यात। किशन वरताळे, साईनाथ वरताळे, समीर गजभारे यांना पोलिसांनी केली अटक। तळेगाव चाकण रस्त्यावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत एचपी चौकाजवळ चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। 3 पत्ती पानावर पैसे लावणाऱ्या भरत जयस्वाल याच्यावर कारवाई। बाकी मंडळींनी ठोकली धूम, पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह। म्हाळुंगे पोलिसांच्या कारवाईत जुगार साहित्य रोकड जप्त। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।